संकटे तरी जोपासले तू सत्व सर्वस्व पुनहि ना हरवले कधी तुझे अस्तित्व निखाऱ्यांच्या वाटेवर निघाली कर्तव्य दक्ष ही माऊली आदि माया तू दिव्य शक्ती तू तूच ग सुकन्याशी ही गुणाची धर्मकन्या गुणाची अशी ही धर्मकन्या। तुमचा एखादा काही प्रॉब्लेम झाला असेल तो आपण शांतपणे मिटू शकत नाही का? अप्पा आमचा प्रॉब्लेम शांतपणे बसवून मिटवण्यासारखा नाहीये। गौरीने यापुढे जर मला घरकामात मदत केली नाही तर तिला 2 वेळचं जेवण मिळणार नाही हा माझा निर्णय अंतिम आहे। वैभव मी काल रात्री घरी आले, आल्या आल्या अख्ख्या घरभर फिरत होते माहितीये। मी अख्खी रात्र झोपले नाही, मला झोप लागलीच नाही। डोळे मिटले ना तरी अरुण बाजूला झोपल्याचा भास होत होता। नाही नाही तू ओळखत नाहीस त्याला, त्याची खरी ओळख मी सांगतो तुला। अरे ज्या दिवशी रणजितचा ऍक्सिडेंट झाला त्या रात्री रणजितला भरपूर दारू पाजणारा तो तूच ना। अप्पा उद्यापासून मी घरातली कामं करणार नाहीये। मग ही कामं करणार कोण? मला माहित नाही। अगं पण घरातली कामं तू का करणार नाहीयेस? मी उद्यापासून नोकरी करणार आहे। कुठे? खेळण्यांच्या कारखान्यात। अगं पण का? अप्पा पैसे कमवणार आहे मी। दादा नाहीये, दादाची येणारी मनी ऑर्डर बंद झालीये। अप्पा घर खर्चासाठी पैसे लागणार, उद्या माझं लग्न जमलं तर त्यासाठी पैसे लागणार। अच्छा म्हणजे कालचं माझं आणि दिग्याचं बोलणं तू ऐकलंस वाटतं? अप्पा अप्पा यापुढे माझं आणि गौरीचं पटणं कठीण आहे। अप्पा तिचा ज्योतिष विद्येचा अभ्यास माझ्या डोक्यात जातो। सदानकदा ग्रह तारे नक्षत्र याच्यातच रमलेली असते ती। राधा मला एक सांग, तुझ्या नोकरी करण्याने तिचा नाच सुटणार आहे का? आणि तुला खरं सांगू का, मलाही ते पसंत नाहीये। 1000 वेळा मी माझी नापसंती तिच्यासमोर उघड केलीये। ग्रह तारे नक्षत्र याच्यात रमलेली असताना 2-2 वेळा जेवणाची आठवण कशी राहते हो? काही नाही ओप्पा, उपाशी राहिली ना की मुकाट्याने घरातली सगळी कामं करेल बघा तुम्ही। राधा ही जी काही शिक्षा करतेस ना ती मला, सावित्रीला आणि अथर्वला होणार आहे। मी एक काम करतो, आता घरातलं सगळं जेवण मी बनवतो, भांडी कुंडी मी करतो, भिक्षा मागणं बंद करतो, तू जो काही पगार आणशील ना आणि आमच्या सूनबाई जी काही मनी ऑर्डर पाठवतील ना त्यात घर चालवतो। कसं? अप्पा माझ्याकडे नोकरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये। गौरीला माझं म्हणणं पटत नाही, दुसऱ्या कुणाचंच ती काहीही ऐकून घेत नाही। आकाश अवकाश हेच तिचं जग आहे। हो उपाशी राहिली ना तर किमान आपल्या जगाची तिला आठवण तरी होईल। पण राधा त्यासाठी तू नोकरी करणं हा उपाय नाहीये ना। दिवसातनं किमान 10-12 तास तरी आम्ही एकमेकींचं तोंड बघणार नाही। आणि अप्पा आमच्या दोघींपैकी
एकीला तरी तुम्हाला दूर पाठवायचीच आहे ना. आता अप्पा, तुम्हाला आवडो ना आवडो, याच्यावर मी माझ्या परीने उपाय शोधण्याचा प्रयत्न करते. राधा, हा उपाय अप्पा, मी उद्यापासून नोकरीला जाते आणि यापुढची चर्चा तुम्ही गौरीशी करा, तिला समजवा. यापुढे तुम्हाला घरकाम करताना पाहून कदाचित तिला जनाची नाही मनाची तरी लाज वाटेल आणि तुम्हाला घरकामात मदत करेल ती. हॅलो आरती, आलीस मुंबईत? हो अगं, घरातूनच बोलतेय. कधी आलीस? परवा रात्री. कालची सकाळ अख्खी घर आवरणात गेली. अगं, मला तरी बोलवायचंस, मी आले असते ना. तू आता अशी सगळी धावपळ नको करत जाऊस. काळजी घे स्वतःची. नाही हा, गावाला खूप आराम केला मी. आता कामाची सवय व्हायला हवी ना मला. बरं माझं सोड, दादा काय म्हणतोय? काय म्हणणार, घरी असतो त्यावेळेस नुसता झोपलेला असतो. बघा तेव्हा त्या शारदा मला शिव्या शाप देत असतो. तेही बघा नाही तर नगा बघू आमच्याकडे सतत चालू असतो. म्हणजे आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त तिसरं कोणीतरी सतत बोलत असतं. बरं, वैभवने जो वकील दिला होता त्याचं काय म्हणणं आहे? अगं, त्यांचं तर काम अजून चालू व्हायचंय. मला ना त्या शारदा मला भेटायचं एकदा. कशाला? बरं चाललंय ना तुझं? अगं, तिला जर का कळलं तू रणजितची बहीण आहेस तर तुझ्याकडनं पण पैसे उकळायला चालू करेल ती. अगं म्हणूनच तर भेटायचंय मला. मला एकदा भेटू देत ती, मी बरोबर तिला. आरती प्लीज, हे बघ, हे आमच्या नशिबाचे भोग आहेत, ते आम्हालाच भोगू दे. आता अरुण आपल्यात नाहीये, तू आई होणार आहेस आणि अरुणच्या कुटुंबाची जबाबदारी म्हणे आता तू घेणार आहेस. आता हे कोण बोललं तुला? तोच जो सगळ्यांना अडी अडचणीच्या वेळेस मदत करतो, वैभव. बरं रेणू, मला दादाशी एकदा बोलायचंय. नाही, मोठ्या रुबाबात पप्पांचं घर सोडलंय त्याने. पण घर सोडणं म्हणजे काय हे माहितीये ना त्याला? नाही, पप्पांच्या घरात तो सगळ्या बाजूंनी पूर्णपणे सुरक्षित होता. पण सध्या हे शारदामाचं प्रकरण तरी मिटू दे ना. आता बेलवरती बाहेर आलाय तो, अजून केस कोर्टात उभी राहायची आहे. मग परत तो आत जाईल, मग काय शिक्षा होईल अजून काय कळत नाहीये. नाही रेणू, मी तुला सांगते, दादा विरुद्ध केस उभी राहूच शकत नाही. हे कसं म्हणू शकतेस तू? नाही, हे बघ, केस उभी राहिली तर त्याचा निकाल लागेल. फार फार तर काय होईल, दादाला शिक्षा होईल. पण या सगळ्यामुळे शारदाम्माच्या पदरी काय पडणार आहे? दादाला शिक्षा व्हावी म्हणून तिने कंप्लेंट केलेलीच नाहीये. तिला फक्त पैसा हवाय. पण आता पैसा मिळणं बंद झालंय म्हणून सैरभैर झालीये ती. पण रेणू, अशा वेळी आपण शांत राहायचं. बघ, यापुढे ती फक्त चुका करेल आणि त्याचा फायदा करून घ्यायचा आपण. बरं झालं तू परत आलीस. तू आलीस ना की मला धीर मिळतो ग. तू अशीच माझ्या बरोबर राहा आणि तुझ्या त्या भावालाही 2 गोष्टी शिकव जरा. मग कधी भेटतेस? लवकरच भेटू. हो, पण त्याआधी शारदा अम्माला भेटायचंय. बाय, गुड डे. बाय, गुड डे. हॅलो हॅलो वैभव,
रणजित ये. हा बोल रणजित. अरे तुला वेळ आहे ना, बोलू शकतो? बोल ना. तू आरतीला भेटलास म्हणे, कशी आहे रे ती? बरी आहे आता ती. पण रणजित खरं सांगू, माझ्यापेक्षा जास्त तू तिला आता भेटणं गरजेचं आहे रे. तिला काळजी वाटते तिच्या दादाची. खरं तर ती मुंबईला आल्या आल्याच मी तिला भेटायला हवं होतं, पण काय करणार, जळी स्थळी मला शारदम्माच दिसते. हे फुटपाथवरचं भूत कधी डोक्यावरून उतरणार आहे ना, काही कळत नाही मला. रणजित, आता शारदाम्मा प्रकरणाचं तू टेन्शन घेऊ नकोस रे. आता ही केस देशपांडेंनी घेतलीये ना, तू हमखास सुटणार. देशपांडे म्हणजे गोडबोल्यांचा असिस्टंट? अरे त्यांनी केस हातात घेतली म्हणजे? अरे रणजित, केस गोडबोलेच लढवणार आहे. गोडबोलेंचा गायडन्स त्यांना असतो. जाऊन दे ना, तू कशाला ह्या सगळ्या डिटेल्स मध्ये पडतोयस? हे बघ, ही केस तू जिंकणार हे नक्की आहे. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन तू आरतीला भेट. बस. भेटणारच नाही तर तिला आमच्या घरी सुद्धा घेऊन जाणार आहे. डॅडींकडे राहत असताना तिला फोन करायची सुद्धा साधी परवानगी नव्हती. आता आम्ही स्वतंत्र आहोत. लवकरच तिला घरी घेऊन येणार आहे. मी आता मामा होणार आहे. आय एम रिअली थ्रिल. मला ऐकून खूप बरं वाटलं रणजित. आणि यापुढे सगळं चांगलं होईल बघ. बरं, आरतीला कधी भेटणार आहेस ते मलाही कळव. काय? हॅलो हॅलो रणजित. हॅलो 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 ऐकू येतोय का तुला आवाज? हॅलो. असं काय हा? हॅलो हॅलो. सध्या तरी भाड्याच्या घरात राहतोय, मग पुढे बघू कसं काय होतं. रेणुका रेणुका रेणू अगं रेणू रेणू. मी परत फोन करते. रेणू. अरे काय झालं रणजित? रणजित अरे शांत हो, शांत हो. काय झालं? अगं शांत कसा होऊ? बातमी कशी आहे? मी आता फोनवर बोलत होतो तर मॉडर्न कपड्यातली शारदम्मा बघितली. काय? कधी? कुठे? कुणाबरोबर? आहे ना शॉकिंग न्यूज. तिने तुला बघितलं? नाही बहुतेक, म्हणजे मला माहित नाही, पण रिक्षातनं उतरताना ओझरतं बघितलं मी तिला. हो, ती शारदम्माच होती. माझ्या तोंडातून शब्दच फुटे ना. तिकडनं वैभव ओरडत होता, हॅलो हॅलो रणजित. मला काय करावं काहीच सुचत नव्हतं. आणि एवढं ती गायब पण झाली. चहा पिणार आहेस तू? कमाल करतेस तू. चहा कसला विचारते? मी तुला एवढी शॉकिंग न्यूज दिली, तू मला चहा विचारतेस? हे बघ, तू तिला ओझरती बघितलीस, नीट बघितली असतीस ना तर शॉकिंग न्यूज होती. मी सांगतोय ना, मी शारदम्माला बघितलं, ती शारदम्माच होती. हे बघ, आपल्या मनात सारखे तिचे विचार चालू असतात ना, म्हणून तुला कदाचित भास झाला असेल. असा कसा होईल मला भास? सांग ना, असा कसा होईल भास? माझ्या मनात सतत विचार चालू असतात, मान्य आहे. माझ्या मनात तुझा विचार चालू असतो, आईचा विचार चालू असतो, आरतीचा विचार असतो. तुम्ही का नाही दिसला? शारदम्माच कशी दिसली सांग, शारदम्माच कशी दिसली? अरे हो हो, हे बघ, तिच्यामुळे किती त्रास झाला ना आपल्याला, किती सगळं भोगतोय आपण इथे. बॅक ऑफ द माइंड सतत तिचेच विचार चालू असतात ना, म्हणून मी म्हणते कदाचित तुला. बरोबर आहे, बरोबर आहे तुझं म्हणणं. होऊ शकतं. नाही नाही, पण मी शारदम्मालाच बघितलं. ती शारदम्माच होती. हो, ती शारदम्माच होती. हे बघ, तू जर का तिला नीट बघितलं असतंस तर तू तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेला असतास, हा? नाहीतर थेट घरी घेऊन आला असतास. हो, नक्कीच बरोबर आहे. हो, हे बघ, तुझा जास्त विचार नको करूस, हा? शांत हो. एक काम करू, आपल्यासाठी गरम गरम चहा घेऊन येते.
मस्त चहा पिऊ आपण दोघ जण. हा पण तू विचार नाही करायचास. हो, हा? हो. अजिबात विचार नाही हो. करायचास. हा शांत बसून हो, राहायचं. हो. मी आले 2 मिनिटात. हा नाही शारदम्माच होती ती. अचानक गायब झाली. कुठे जाणार पळून? पकडणार मी तिला, पकडून का सोडणार नाही मी तिला. पण ती शारदम्मा रेणू म्हणते. नाही शारदम्माच होती. मी नाही सोडणार तिला. कुठे जाईल पळून बघतोच मी तिला. नशिबाने पर्यायानं झोपा लागतात. सून आणि मुलगा घर सोडून गेलेत. मुलगी तरुण वयात विधवा झाली, त्यातून ती आता आई होणार आहे म्हणे. आणि इकडे बघा, या ढाराडूर झोपल्यात. पोरो कुठे राहत असतील, काय खात पित असतील ह्याची चिंता नाही. आणि इथे आपली झोप उडली आहे ह्या ब्लँक हॉलनं. सगळ्या चिंता काळज्या उशाखाली घेऊन झोपता आल्या असत्या तर बरं झालं असतं. म्हणजे घराबाहेर पडलेली मुलं सुखानं झोपा काढतात. चिंता माझ्या डोक्याला, ब्लँक हॉल मला, धमक्या मला. कारण माझ्याकडे पैसा आहे, स्वतः कमावलेला. मी हा पैसा फुकटचा कोणीही ऐरा गैरावर कशाला उधळू? माझ्या पोरांना मी नाही दिला, तो त्या भिकारड्या सडकच्या बाईवर नव्हे. पण हे असं किती दिवस चालणार? बाहेर जायची सोय नाही. प्रत्येक वेळी नवीन नवीन उत्तर काय देणार मी? अजून जागाच आहेस वाटतं. मग एवढा वेळ का लागला फोन उचलायला? हा हे बघ, झोपेच्या गोळ्या जरी घेतल्यास ना तरी तुला झोप येणार नाही. म्हणजे आम्ही तुला झोपूच देणार नाही आहोत. काय करशील? पोलीस कंप्लेंट करशील. कोणाच्या नावाने करशील? आज तुझी पोरं सोडून गेली, उद्या तुझी बायको तुला सोडून जाईल. एकटा पडशील मोडक, एकटा पडशील. वेट लागेल तुला, वेट. मग बस तुझ्या पैशाला कवटाळून. अरे हिम्मत असेल तर नाव सांग ना. नाव सांग, बघ बघ. नाही तुझ्या पुऱ्या खानदानाला मुळापासून उपटून टाकलं ना तर नाव नाही सांगणार. विश्वनाथ मोडक. अरे ही विश्वनाथ मोडक काय चीज आहे अजून नाही कळलंय तुला? तुझ्यासारखे 56 बघितले तरी मी.
कुत्र्या शेपूट घातलंस ना आता? अरे बोल ना आता, बोल. हिम्मत असेल तर बोल. काय हो, काय झालं? कोण आलं होतं? एकटेच बोलताय की काय स्वतःशी? ए बाई, तुला झोप येते ना, मग झोप. हं? मला प्रश्न विचारू नकोस. झोप उडली आहे माझी. झोप आता, झोप.